नाइन्थ स्टेट मॅथ्स 1 फायनान्शियल प्लॅनिंग ऑलरेडी आपण स्टार्ट केलाय. सेकंड सेशन आहे त्याचा. आज आपण डिस्कस करणार आहे कशाबद्दल? टॅक्सेशन बद्दल. कशाबद्दल बेळा? टॅक्सेशन. बरोबर आहे की नाही? टॅक्सेशन म्हणजे काय? टॅक्सेशन तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आपण टॅक्स पे करतो म्हणजे आपण टॅक्स देतो. कोणाला देतो टॅक्स? आपण गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंट त्या टॅक्सच्या पैशातून काय करते? आपल्या सिटीमध्ये वेगवेगळ्या सुविधा म्हणजे प्रोव्हाइड होते. डेव्हलपमेंट करते. काय करते? डेव्हलपमेंट करते. बरोबर आहे की नाही? जसं ऑन म्हणजे रस्ते बनवणे, रोड बनवणे, शाळा बनवणे, कॉलेज बनवणे, हॉस्पिटल्स बनवणे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर दुसऱ्या देशाने आपल्या देशात हमला करू नये म्हणून आपली मिलिटरी स्ट्रॉंग करणे. बरोबर आहे की नाही? त्यामध्ये रिसर्च करणे, डेव्हलपमेंट करणे, नवीन नवीन हत्यारे बनवणे, घेणे. बरोबर आहे की नाही? ह्या सगळ्यांसाठी काय लागतो? पैसा लागतो. बरोबर आहे की नाही? येस. हा पैसा कुठून येणार? दुसरा देश तर आपल्याला काय मदत करणार नाही. मग गव्हर्नमेंट काय करतं? आपल्या देशात जेवढी लोक राहतात त्यातली काही लोक जे चांगले पैसे कमवतात त्या लोकांकडनं गव्हर्नमेंट काय करते? टॅक्स गोळा करते. शेतकऱ्यांकडनं गव्हर्नमेंट टॅक्स घेतली. शेतकऱ्यांनी 1 करोड जरी कमवले तरी 0 टॅक्स. समजले का मी काय सांगतोय? समजलं? शेतकऱ्यांना टॅक्स नाही कारण आपला कृषी प्रधान देश आहे ना. त्यामुळे शेतकऱ्यांमुळे आपला देश चालतो. त्यामुळे त्यांच्यावर आपण टॅक्स लावत नाही. त्यांना आपण सांगतो तुम्हाला जेवढं कमवा तेवढं कमवा. कळलं काय? पण बाकीचे लोक जे आहेत तिथं कंपन्यात वगैरे काम करतात सगळ्यांना टॅक्स द्यावा लागतो. कळलं? तर टॅक्सेशन म्हणजे काय कळलं का? दी गव्हर्नमेंट मेक्स मेनी प्लॅन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. गव्हर्नमेंट काय करतं? वेगवेगळे प्लॅन्स करतात देशाच्या डेव्हलपमेंटसाठी. त्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा गव्हर्नमेंट कोणाकडनं गोळा करतं? आपल्यासारख्या सिटीजन्स कडनं. सिटीजन्स म्हणजे नागरिकांकडनं. बरोबर आहे की नाही? याला काय बोलतात बाळांनो? टॅक्सेशन. काय बोलतात? टॅक्सेशन. बरोबर आहे की नाही? अरे बोला, हो की नाही? येस. आता टॅक्स 2 प्रकारचा असतो, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? टॅक्स विच आर पेड डायरेक्टली बाय दी टॅक्स पेयर. टॅक्स पेयर म्हणजे आपण लोक, जे लोक पैसे कमवतात. बरोबर आहे की नाही? ते टॅक्स पेयर. ते टॅक्स पेयर. 2 प्रकारे टॅक्स पे करतो आपण, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये काय येतं? सगळ्यात पहिला डायरेक्ट टॅक्स मध्ये तो इन्कम टॅक्स. दरवर्षी बघा 31 मार्चच्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असतो. तुम्ही वर्षात किती पैसे कमवले, किती प्रॉफिट काढला, मग तो सीए आपल्याला सांगतो की तुम्हाला एवढा टॅक्स बसतोय. मग तेवढा टॅक्स आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. कळलं काय? समजलं का? त्याला काय बोलतो आपण? इन्कम टॅक्स. इन्कम वरती जो आपण टॅक्स दिला. वेल्थ टॅक्स. काय? वेल्थ टॅक्स. त्यानंतर वेल्थ टॅक्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स वगैरे. आता माझं घर आहे समजा, तर महानगरपालिकेला मला टॅक्स द्यावा लागतो ना. त्याला काय बोलतात? प्रॉपर्टी टॅक्स. तुम्ही पण तुमच्या घरचा प्रॉपर्टी टॅक्स भरत असणार. त्यानंतर प्रोफेशन टॅक्स. आता आम्ही शिक्षक आहे तर आम्हाला दरवर्षी 2,500 रुपये भरायला लागतात गव्हर्नमेंटला ऍज अ प्रोफेशनल टॅक्स. काय? प्रोफेशन टॅक्स. हो. कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे बाहेरून तुम्ही काय एखादं सामान आणलं असेल दुसऱ्या देशातनं, काही इम्पोर्ट केलं असेल, त्यावरती गव्हर्नमेंट काय करतं? टॅक्स लावतं. त्याला काय बोलतात? कस्टम ड्युटी बोलतात. हे सगळे पैसे आपण डायरेक्ट भरतो ना. तिथले येते एवढे पैसे आले, एवढी कस्टम ड्युटी आहे, एवढे भरा, संपला विषय. डायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? न कळतपणे जो आपण टॅक्स भरतो. न कळतपणे जो आपण टॅक्स भरतो त्याला काय बोलतात? इनडायरेक्ट टॅक्स. जसं की तुम्ही जीएसटी भरता, सर्व्हिस टॅक्स भरता. बरोबर आहे की नाही? वॅट भरता. वॅटला बोलतात व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स. बरोबर? सेल्स टॅक्स. ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय बोलतो? इनडायरेक्ट. हा. आता ह्या सगळ्या गोष्टी काढून तिथे एकच टॅक्स आला, जीएसटी. सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, हे सगळे टॅक्स काढून एकच टॅक्स बनवला, जनरल है ना, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याला बोलतात जीएसटी. काय बोलतात? जीएसटी. आता प्रत्येक गोष्ट घेताना त्यात जीएसटी असतो. बरोबर आहे की नाही? टॅक्स असतो. तुम्ही काही गोष्ट, कुठली गोष्ट खरेदी करा, तुम्ही समजा एखादा फ्रीज घेतला घरी, बरोबर, तर दुकानदार काय करतो? हे तुमचे फ्रीजची किंमत झाली तुमची 30,000 रुपये. त्यावर वरती 18% जीएसटी लावतो तो. वरती 5,000 रुपये, 5,500 रुपये जीएसटी लावतो. म्हणजे आपल्याला द्यायची किती किंमत? फ्रीजची किंमत 30,000 रुपये. त्यावर जीएसटी लावला 18%. 18 अधिक 54, जवळपास 5,400 रुपये टॅक्स लागणार तुम्हाला जीएसटी. मग तुम्हाला द्यायचे किती? 35,400 द्यायचे. होणारे फ्रीजचं 30,000 आहे, माझ्याकडनं 5,000 रुपये एक्स्ट्रा कसले घेता? कसले ते एक्स्ट्रा? जीएसटी. कळलं? ही तरी एक छोटी एक्झाम्पल. तुम्ही काही घ्या, समजलं का? फोन घ्या, लॅपटॉप घ्या, मोबाईल घ्या, कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या किंवा कपडे घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स आहे. समजलं का? येस.
इन्कम टॅक्स, त्यातला आपल्याला इन्कम टॅक्स स्टडी करायचा. इन्कम टॅक्स काय? इन्कम टॅक्स एक डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट टॅक्स आहे? इन्कम टॅक्स. असं वाटतं इन्कम इनडायरेक्ट, नाही. इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स आहे. प्रत्येकाकडनं सरकार डायरेक्टली घेतं. कळलं का? येस. इन्कम टॅक्सच्या काही टर्म्स आहेत. पहिला काय? अँड असेसी. असेसी म्हणजे काय? जो माणूस टॅक्स भरण्यालायक आहे किंवा ज्या व्यक्तीला टॅक्स भरायचा आहे अशा व्यक्तीला काय बोलतो आपण? एसएससी. काय बोलतो बाळांनो? एसएससी. म्हणजे अशी व्यक्ती जिच्या नावावर टॅक्स आलेला आहे, बरोबर आहे की नाही? ज्या व्यक्तीला टॅक्स भरायचा आहे अशा व्यक्तीला काय बोलतो आपण? एसएससी. आता प्रत्येक माणूस असेल का एसएससी? सांगा मला. एखादा शेतकरी आहे, तो आहे का एसएससी? तो टॅक्स भरणार का? नाही. एखादा माणूस नोकरी करतो पण त्याचा पगार कमी आहे रे, कळलं का? तो टॅक्स भरणार का? नाही. कळलं का मी काय सांगतोय? एसएससी म्हणजे अशी व्यक्ती जी टॅक्स भरू शकते का? अशी व्यक्ती जिला टॅक्स भरायचा आहे, कळलं का? अशा व्यक्तीला काय बोलतो आपण? एसएससी. काय बोलतो बाळांनो? त्यानंतर फायनान्शियल इयर. फायनान्शियल म्हणजे काय? दी पिरियड ऑफ 1 year ड्युरिंग विच टॅक्सेबल इन्कम हॅज बीन अर्न्ड इज कॉल्ड एज फायनान्शियल इयर. बरोबर आहे की नाही? आपलं नॉर्मल इयर आपण जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत घेतो. फायनान्शियल वेगळं असतं. फायनान्शियल इयर जे आपल्या देशामध्ये, आपल्या इंडियामध्ये फायनान्शियल इयर जे आहे ना, ते 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 31 मार्च पर्यंत चालतं. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय? फायनान्शियल इयर. म्हणजे पण अकाउंट तुमचे क्लोज असतात, जो पण हिशोब किताब सगळा जमा करायचा, सबमिट करायची शेवटची तारीख काय? 31 मार्च. 31 मार्च आधी सगळा हिशोब किताब करून घ्यायचा. मार्च एंडिंग बोलतात ना त्याला. हा, कळलं काय? असेसमेंट इयर. असेसमेंट इयर म्हणजे काय? समजा फायनान्शियल इयर आहे आपलं, समजा आता आपण 2024 ची गोष्ट करतोय, बरोबर आहे की नाही? तर 31 मार्च, बोला 2024, किंवा आपण एक काम करू, 1 एप्रिल घेऊयात. बोला 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2024 हे असतं आपलं फायनान्शियल इयर. काय बाळांनो? म्हणजे ह्या वर्षी आपण जेवढे पैसे कमवले ह्या सगळ्यांचा हिशोब 31 मार्चच्या आधी आम्हाला करून इन्कम टॅक्स फाईल, इन्कम टॅक्स रिटर्न करावा लागतो. इन्कम टॅक्स म्हणजे द्यावा लागतो सरकार. ह्याच्यात पुढचं वर्ष जे असतं याचं नेक्स्ट इयर. याचं काय? ते असतं 1 एप्रिल. बोला कुटुंब पण असतात 1 एप्रिल 2025. अरे ते 25 झाला पाहिजे तुम्ही. पासून 31 मार्च 2026 ह्याला बोलतात असेसमेंट इयर. काय बोलतात त्याला? तर असेसमेंट इयर म्हणजे काय? दी फायनान्शियल इयर इमिडिएटली फॉलोइंग दी पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. म्हणजे ह्या फायनान्शियल इयरचा असेसमेंट इयर काय असणार? हाच असणार की पुढचा असणार? पुढचा. समजलं का? हा बघ ना, 24-25 फायनान्शियल इयर आहे, तर असेसमेंट इयर काय असणार? 25-26 असणार. कळलं का मी काय सांगतोय? येस ऑर नो? येस. कळलं? येस, व्हेरी गुड. समजलं? काय डाऊट? आता शेवटचा टर्म काय बाळांनो? पॅन. काय? पॅन. पॅन एक नंबर आहे, त्याला परमनंट अकाउंट नंबर बोलतात. काय बोलतात? आपल्याला कसं शाळेमध्ये गेल्यावरती आपल्याला प्रत्येकाला रोल नंबर दिला जातो, तसंच हा एक पॅन नंबर आहे. तो अख्ख्या भारतातल्या प्रत्येक माणसाला आहे. म्हणजे ज्याच्याने पॅन कार्ड काढलंय तो टॅक्स भरतो, बरोबर आहे की नाही? ज्याचा बँकेत अकाउंट आहे प्रत्येकाचा काय असतो? पॅन नंबर असतो. कळलं काय? सो पॅन नंबर म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला एक युनिक 10 डिजिटचा एक नंबर दिलेला आहे. युनिक. हा, आता फक्त नंबर नाहीये, त्यामध्ये अल्फाबेट्स पण असतात त्यामध्ये, बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल समजा असा एखादा आहे BHVK422922B असा असतो पॅन नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिले 5 कॅरेक्टर, 4 डिजिट आणि परत शेवटी 1 कॅरेक्टर. हा असतो तुमचा पॅन नंबरचा फॉर्मॅट. कळलं काय? हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तुझ्या आईचा पॅन नंबर वेगळा असणार, तुझ्या भावाचा पॅन नंबर, प्रत्येकाचा पॅन नंबर वेगळा असतो. अख्ख्या देशात जेवढी लोक आहेत प्रत्येकाचा पॅन नंबर बाळांनो कसा आहे? वेगळा आहे. कळलं का? आपण जे पण ट्रान्झॅक्शन करतो, काही घेतलं, काही विकलं, बँकेत काही पैसे टाकले काढले, हे सगळे आपल्या पॅन नंबरशी लिंक्ड असतात. तुमचे 10 अकाउंट असतील बँकेमध्ये, पण सगळ्यांचा पॅन नंबर तुम्ही किती ह्या बँकेत त्या बँकेत करा, सगळे एका पॅन नंबरला लिंक होतं. हा पॅन नंबर टाकला की सगळे रेकॉर्ड होतो. तुमचे जेवढे बँक अकाउंट आहेत सगळे दिसतात. समजलं का? कळलं?
थैंक्स फॉर वॉचिंग। अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है, लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो। फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई लर्निंग ऐप। फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन। थैंक यू।